तुम्ही जर अधिक मासात ही 5 शुभ कार्य केली तर तुमचं भाग्य कायमचं उजळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण 5 पैकी तुम्ही एक जरी शुभ कार्य केलं तरी तुम्हाला त्याचा अनंत पटीने फायदा होणार आहे। 1. तीर्थयात्रेतील स्नान आणि सेवा। अधिक मास पुरुषोत्तम मास म्हणूनही ओळखला जातो। जगन्नाथपुरीच्या प्रदेशाला पुरुषोत्तम क्षेत्र म्हटले आहे। श्री क्षेत्र, श्री पुरुषोत्तम क्षेत्र, शाक क्षेत्र, नीलाचल, निलगिरी आणि श्री जगन्नाथपुरी या नावांनीही ओळखले जाते। पुराणांमध्ये याला पृथ्वीचे वैकुंठ म्हटले आहे। पुरुषोत्तम महिन्यात येथे भेट देणे शुभ मानले जाते। जर तुम्ही जगन्नाथला भेट देऊ शकत नसाल तर जवळच्या एखाद्या तीर्थक्षेत्रामध्ये स्नान करा। गंगा किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि मंदिरामध्ये सेवा करणे हे देखील अत्यंत शुभ मानले जाते। 2. श्रीकृष्णाची पूजा। भगवान विष्णू हे अधिक मासाचे अधिष्ठाता दैवत आहे। या महिन्याची कथा भगवान विष्णूचे अवतार भगवान नरसिंह आणि भगवान कृष्ण यांच्याशी निगडित आहे। त्यामुळे या महिन्यात या दोघांची पूजा केल्याने सर्व प्रकारची संकटे दूर होतात। या महिन्यात भगवान श्रीकृष्ण, भगवद्गीता, श्रीराम कथा आणि गजेंद्र मोक्ष कथेचे पठण तसेच भगवान विष्णूंच्या श्री नरसिंह रूपाची पूजा यांना विशेष आदर दिला जातो। या महिन्यातील पूजेचे स्वतःचे असे महत्त्व आहे, जे या महिन्यात उपवास, पूजा आणि प्रार्थना करतात ते सर्व पापांपासून मुक्त होतात आणि वैकुंठ प्राप्त करतात। 3. अखंड दीपक। या महिन्यात आपल्या घरातील देवघरातील शालिग्राम मूर्तीसमोर संपूर्ण महिनाभर तुपाचा अखंड दिवा तेवत ठेवा। जर तुमच्याकडे शालिग्राम नसेल तर भगवान विष्णूच्या चित्रासमोर दिवा लावा। या शुभ प्रथेमुळे मागील सर्व जन्मांतील पापांचे क्षालन होते, ज्यामुळे सुख, शांती आणि समृद्धीचे जीवन लाभते। या महिन्यात देवाला दिवे आणि ध्वज दान करणे देखील अत्यंत पुण्यकारक आहे। 4. धार्मिक ग्रंथांचे वाचन। या महिन्यात पुरुषोत्तम महात्म्याचे पठण करणे देखील अत्यंत फलदायी ठरते। हे शक्य नसल्यास श्रीमद भागवताचे पठण करावे किंवा दररोज गीतेच्या पुरुषोत्तम नावाच्या 14व्या अध्यायाचे त्याच्या अर्थासह पठण करावे। या महिन्यात विष्णू सहस्रनामाचेही पठण करावे। भगवान विष्णूंच्या 1000 नावांचा महिमा प्राचीन धर्मग्रंथांमध्ये अवर्णनीय आहे। प्राचीन तत्वानुसार या महिन्यात यज्ञ आणि हवन करण्याव्यतिरिक्त श्रीमद देवी भागवत, श्री भागवतम पुराण, श्री विष्णू पुराण आणि भविष्योत्तर पुराण यांचे श्रवण, वाचन आणि चिंतन करणे विशेष फलदायी ठरते। 5. उपवास आणि व्रत। या महिन्यात उपवास करणाऱ्यांनी दिवसातून फक्त एकदाच भोजन करावे। आहारात गहू, तांदूळ, जव, हिरवे मूग, तीळ, भटुवा, वाटाणे, राजगिरा, काकडी, केळे, आवळा, दूध, दही, तूप, आंबा, हिरडा, पिंपळ, जिरे, सुंठ, सैंधव मीठ, चिंच, सुपारी, तुती, मेथी इत्यादीचा समावेश असतो। मांस, मध, तांदळाचा कोंडा, उडीद, मोहरी, मसूर, मुळा, कांदा, लसूण, शिळे अन्न, मादक पदार्थ इत्यादी खाऊ नयेत। अशा प्रकारे अधिक मासात उपवास केल्याने आणि सात्विक जीवनशैलीचा अवलंब केल्याने मानसिक शांती आणि आध्यात्मिक प्रगती होते। रामकृष्ण हरी।